कुठून आला तुम्ही? सर आम्ही नाशिकहून आलेलो आहे दादांच्या प्रेमापोटी. दादा गेले हे अजिबात असं वाटत नाही. दादांच्या जाण्याने या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे आणि एक शेतकऱ्यांचा बलाढ्य नेता या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तुम्ही पण इथं रात्रभर थांबून होता? हो, आम्ही इथं रात्रभर थांबून आहे. आम्ही मावळ तालुक्यातून आलोय. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील राजकारणातील एक कोहिनूर हिरा हरपलेला आहे. दादांचं जे विजन होतं विकास कामांचं खूप मोठं होतं. त्यांनी मागील 5 वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये भरपूर विकास कामं केली आहे व मावळ तालुक्यामध्ये वडगाव शहर असेल, लोणावळा शहर असेल, तळेगाव शहर असेल या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आली होती व दादांनी स्वतः येऊन तेथील नवनिर्वाचित नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल त्यांचा सत्कार केला होता व भरघोस निधी तुम्हाला देऊ असा शब्द देखील दिला. पण दादा आपल्यात नाही या गोष्टीवर. नक्कीच या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता. हे या ठिकाणी ही जी शववाहिनी आहे या शववाहिनीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव अजित पवार यांच्या गावी काटेवाडी या ठिकाणी नेण्यात येणार आहे.